टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। लोकसंख्या तर भरपूर आहे. धाकटेशाड गाव आहे, पूर्ण मोठा शहरच आहे एक प्रकारे बोललं तर. आणि पाण्याची समस्या भरपूर चालली आहे. 8-9 महिने झाले जास्तीत जास्त. आणि रात्रीच्या वेळेत पाणी येतो 3 ते 4. जेव्हा लाईन लावायला लागते प्रत्येकाला पाण्याची. आणि आमचा नंबर येतोपर्यंत पाणी निघून जातो. म्हणजे 1 तास कमसे कम 1 तास पाणी असतं. तर एक नळावरती 10 बायकांचं पण पाणी होत नाही प्रत्येकी. आणि सकाळी पहाटे 10ला सोडतं, 10 ते 11. ते पण पाणी प्रेशरनी नसतं, कमी दाबाने सोडला जातो पाणी. आम्हाला फक्त एक सकाळी प्रेशरनी 2-3 घंटे, संध्याकाळी 2 घंटे आम्हाला कंपल्सरी पाणी पाहिजेच. अजिबात पाण्याचे भरपूर त्रास आहे, प्रत्येकाला त्रास आहे. भूमिका आम्ही वडवली वार्डामध्ये पण गेलेलो पाण्याच्या समस्या घेऊन. 2-3 वेळा आम्ही महिला मंडळ आमचा मोर्चा पण होऊन गेलेला आहे वडवलीमध्ये. सगळ्या साहेबांना पण रिक्वेस्ट करून झालेला आहे आमचा, पण काय रिप्लाय कोणाचाच नाही. तो सांगतो मी येतो, आज भेटतो, उद्या भेट. आज शनिवारी गेलेलो, काय आम्ही शुक्रवारी, तो आम्ही सोमवारी भेटतो बोलतोय. काय साहेबांचा पण आता नाही का पत्ता नाही कोणचा. आमच्या गावामध्ये पाण्याची खूप मोठी समस्या आहे. पहाटे 3 वाजता पाणी येतो, 4 वाजता जातो. प्रेशरही कमी असतं. सकाळी तेवढ्या पहाटे उठायला लागतं. सर्व्हिसवाले लोक आहेत, महिला आहेत, खूप त्रास होतो त्यांना. ही समस्या आमची पाण्याची लवकरात लवकर सोडवण्यात यावी, नाहीतर आम्ही पुढचं पाऊल उचलू. वडवलीला भदाणे साहेब आहेत, त्यांनाही आम्ही निवेदन दिलं आहे. 8 दिवस झाले, त्यांनी काही ॲक्शन घेतली नाही अजूनपर्यंत. याचा काहीतरी मार्ग निघावा पाण्यासाठी. आम्ही शोधायला लागतं काय नेमकं तुमचं? सकाळी 3 वाजता पाणी आलं की 4 वाजता जातं. परत सकाळी 9 वाजता येतो, 10 वाजता जातो. मग अख्खा दिवस आम्ही पाण्याचेच मागे रागायचं का? पाणी मिळत नाही, पुढची कामंही होत नाही. सर्व्हिसला महिला आहेत, झोप होत नाही, मुलांची शाळा असते. मिस्टर आहेत काही सर्व्हिसवाले, त्यांना जायला लागतं सर्व्हिसला. पाण्याच्यामुळे खूप वणवण होते, चिडचिड होते घरामध्ये, पण महिलांची झोप होत पुरी नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.